नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे वडे करणार आहोत। आता ह्या ठिकाणी आपल्याला साबुदाणा देखील भिजत टाकायचा नाही आहे। अतिशय झटकीपट होणारे आहे हे वडे। अतिशय 15 मिनिटातच हे वडे होऊन जातात आपले। तर त्यासाठी आता आपण रेसिपी पाहून घेऊया। आता आपण इथे बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहेत। आपल्याला जर वडे करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण आधीच बटाटे बॉईल करून ठेवायचे आहेत। आता इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो साबुदाणा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तो मी भिजवलेला नाही आहे, असाच कोरडा साबुदाणा आहे। तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा, थोडा वेळ होऊ द्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातला जो चिकटपणा आहे तो निघून जातो। आता इथे आपण छान साबुदाणा भाजून घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे, मग नंतर मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। असा कोरडाच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली जी साबुदाण्याची जी पावडर तयार झालेली छान असे पीठ तयार झालेलं आहे। आता त्यामध्येही थोडेसे असे जाडसर असे राहते मिक्सरमध्ये, त्यामुळे आपल्याला चाळणीने ते छान चाळून घ्यायचे आहे। आता इथे मी सर्व पीठ छान चाळून घेत आहे साबुदाण्याचे, आणि जे उरलेलं जे जाड पीठ होतं ते पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। आता इथे बघू शकता तुम्ही किती छान असे मऊ साबुदाण्याचे पीठ झालेले आहे। त्यात अजिबात साबुदाणा राहिलेला नाही आहे, त्याचे कण पण राहिलेले नाही आहेत। आता ह्या ठिकाणी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडे जिरे घेतलेले आहे। ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहे, असे जाडसरच फिरवलेले आहे मी, जरा जाडच राहू दिलेले आहे। त्यानंतर आपण जे बॉईल करायला 3 बटाटे घेतलेले होते, आता इथे आपण बटाट्याचे सर्व साल काढून घेऊया आणि आपल्याकडे जे मॅशर असतं त्याच्याने आपण बटाटे मॅश करून घेऊ छान। जर तुमच्याकडे किसणी असेल तर किसणीने देखील तुम्ही किसू शकतात। असे आपल्याला एकदम मऊ करायचे आहेत आपल्याला। आता इथे तुम्ही बघू शकता की मी बटाटे किती मऊ केलेले आहेत। आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण साबुदाण्याचे पीठ तयार केलेलं आहे ते त्यात मिक्स करायचे आहे। त्यानंतर जी पेस्ट आपण तयार केली होती ती पेस्ट पण त्यात टाकायची आहे आपल्याला। आता या ठिकाणी मी शेंगदाण्याचे कूट टाकलेले आहे। छोटे जे आपले पोह्यांचे चमचे असतात त्या चमच्याने 2 चमचेच मी त्यात कूट टाकलेले आहे। आणि चवीनुसार थोडेसे तिखट टाकले, थोडेच तिखट टाकले आहे आपण, कारण आपण ठेचा टाकलेला होता त्यात मिरचीचा, त्यामुळे मी तिखट फार थोडे टाकलेले आहे, एक वेगळी टेस्ट यावी म्हणून। आणि चवीनुसार मीठ त्यात टाकलेले आहे। उपवासाला आपण सेंधव मीठ खात असतो, माझ्याकडे सेंधव मीठ नव्हते म्हणून मी आपले नेहमीचेच मीठ त्यात टाकलेले आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल, उपवासाला जर चालत नसेल कोथिंबीर तर तुम्ही स्किप करू शकता। तसेच जिरे पण चालत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जिरे पण स्किप करू शकता। आता इथे मी यात कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर मिक्स करून छान आपण असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि दोन्ही हाताला आपल्याला छान पाणी लावायचे आणि मगच ते गोळा छान तयार होतो। आता इथे तुम्ही बघू शकता की आपले वडे किती छान थापले जात आहेत, म्हणजे त्याला वेगळं असं काही कापडाची किंवा कागदाची, आपल्याला प्लास्टिकच्या कागदाची गरज भासत नाही। अतिशय हातावरही छान आपण ते थापू शकतो आणि जेवढे आपण त्याला पाणी लावू तेवढा तो वडा अतिशय छान होतो आणि फुगतो पण छान आणि एकदम मऊ होतो तो वडा। साबुदाण्याचं जे पीठ आहे ते घट्ट होत जातो तो गोळा, त्यामुळे आपल्याला थापताना पाणी लावत चालायचे, म्हणजे आपले जे वडे आहेत ते छान थापले जातात। आता इथे तुम्ही बघू शकता आपले वडे हे छान झालेले आहेत आणि आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते अतिशय व्यवस्थित आहे। तसेच जर आपण प्रमाण घेतले तर साबुदाणा वडे हे अतिशय छान होतात आणि मऊ होतात एकदम, थोडाही साबुदाणा त्यात आपल्याला खाताना लागत नाही। आता अजून एक वडा मी तुम्हाला करून दाखवत आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की किती छान असा
मऊ असा गोळा तयार होतो आहे आपला. आणि बघा किती इझी असा थापला जातो आहे तो. आणि इथे आपले सर्व वडे छान तयार झालेले आहेत. मग आतून जर बघितलं तर किती मऊ असे ते वडे झालेले आहेत. आणि खाताना पण अतिशय मऊ लागतात ते. मऊ आणि अतिशय चविष्ट असे वडे झालेले आहेत. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.